आसू आणि हसू आमच्या सर्कशीने सिकंदराबादला मुक्काम केला. तिथून छोटी मोठी गावं घेत आम्ही खेळू लागलो. मी विदूषकाचं काम करत होतो. विदूषक हा तर सर्कशीचा प्राण. आपल्या कामानं त्याला सर्वांची मनं जिंकावी लागतात. त्या कामात मी खूपच वाकबगार होतो. नव्या नव्या गमती करत होतो. काहीतरी युक्त्या करून प्रेक्षकांना हसवत ठेवायचो. कारण वाघसिंहांच्या टरकाळ्या ऐकून त्यांना भीती वाटते. कसरतीची अटॅच कामं पाहून त्यांच्या मनावर ताण येतो. ती भीती दूर व्हावी, त्यांच्या मनावरील ताण सैल पडावा यासाठी त्यांना हसवायला लावायचं. म्हणून नेहमी वेगवेगळ्या नकला मी बसवत होतो. पळत्या घोड्यावर उडी मारून बसणे हे तर नेहमीचंच होतं. कसरती करता करता घोड्यावर उभं राहायचो, कपडे काढायचो आणि अनेक गमती करत राहायचं. यात विदूषकाची चाळ्याबरोबर कसरतीतल्या कौशल्यही महत्त्वाचं असतं. आंध्रमधल्या अनंतपूर गावाची गोष्ट. एका खेड्यात माझा कार्यक्रम चालू होता. घोड्यावर मी कसरती करत होतो. कपडे मागून कपडे काढून टाकत होतो. प्रेक्षक हसून बेजार होत होते. माझा कार्यक्रम संपला आणि टाळ्यांचा गजर झाला. अभिवादन करून मी विंगेत आलो आणि त्या क्षणी मला जाणवलं, आपल्या गुडघ्याला लचक भरली आहे. डावा पाय टेकवताच येईना. मगाशी घोड्यावर उडी मारता मारता काहीतरी चुकलं होतं. किंचित दुखावल्यासारखं वाटलं होतं, पण रिंगणातल्या बेहोशीने ते पुरतं कळलं नव्हतं. नेहमीसारखं काम करून गेलो होतो. मी लंगडतो आहे असं पाहून माझे वडील बंधू दादासाहेब पुढे आले. त्यांनी हात धरून मला आपल्या राहत्या तंबूत नेलं. लगेच डॉक्टरांना बोलवलं. तोपर्यंत गुडघ्याला सूज आली होती. सूज पाहिली आणि बालपणाचा तो माझा गुडघ्याचा आजार डोळ्यांसमोर आला. त्यावेळी कुठं बाहेर जायचं असेल तर आईच्या कडेवर बसणं, घरातल्या घरात खोरडत खोरडत फिरणं, सगळं आठवलं. मन विषण्ण झालं. वाटलं तशी पाळी तर पुन्हा येणार नाही ना, आणि तीही या वयात. डॉक्टर तपासता तपासता म्हणाले, सनक भरली आहे, पण जपायला हवं. 4-8 दिवस पूर्ण विश्रांती दिली पाहिजे. ऐकलं आणि सुन्न झालो. हे कसं शक्य होतं? मी असा पाय धरून बसलो म्हणजे माझा तो कार्यक्रमच संपला. दुसऱ्या दिवशी खेळ सुरू झाला. त्यात माझा कार्यक्रम कुठंच नव्हता. नेहमी येणाऱ्या प्रेक्षकांच्या हे लक्षात आल्याबरोबर त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. बाकीच्या प्रेक्षकांबरोबर मी दिसेना म्हणून त्यांनी गडबड सुरू केली. म्हणता म्हणता सगळ्या तंबूत गोंधळ माजला. लोकांचा राग आणि प्रेम मोठं विलक्षण असतं. सर्कशीचे व्यवस्थापक माझ्या तंबूत आले. ते काय सांगणार हे मी ओळखलंच. कसाबसा उभा राहिलो. विदूषकाचे कापडे चढवले, तोंड रंगवलं आणि लंगडतच रिंगणात आलो. मला पाहिल्याबरोबर टाळ्या पडल्या, पण माझ्या गुडघ्यात कळा मारू लागल्या. रिंगणात उभा राहिलो. गुडघ्याला लागलं आहे हे अर्थाच्या खुणा करू लागलो. आंध्रातल्या त्या प्रेक्षकांची भाषा मला कुठं येत होती. खुणांबरोबर हिंदी भाषेचाही मी उपयोग करत होतो, पण त्या हशा टाळ्यांच्या जल्लोषात माझं बोलणं त्यांना थोडंच ऐकू जाणार, म्हणून मी आणखीनच खुणा करू लागलो. पुन्हा लंगडत चालून दाखवलं. तो काय आश्चर्य! माझ्या त्या खुणा आणि माझं ते चालण्याचं प्रेक्षकांना हसवू लागलं. एकीकडे गुडघ्यावर भार पडत होता. साऱ्या शरीरात वेदना पसरत होत्या, पण प्रेक्षकांना त्या कशा कळणार? माझं लगडणं त्यांना विनोदी वाटत होतं. टाळ्या झडत होत्या. मलाही त्या टाळ्यांची झिंग चढली आणि मी बेभान झालो. प्रेक्षक हसत होते. टाळ्या झडत होत्या. मी चक्रावल्यासारखंच रिंगणात फिरत होतो आणि एक क्षण असा आला की फिरता फिरता मी गपकन थांबलो. तिथंच भेलकांडलो आणि पडलो. दुसऱ्या क्षणी कडाडणाऱ्या टाळ्या थांबल्या. हे खरं नाही. प्रेक्षक हसले पाहिजेत, त्यासाठीच तर माझा जन्म. मी एकसारखा मनाला बजावत होतो, नाही नाही, कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या पैशाचा मोबदला त्यांना मिळायलाच हवा. मी ताडकन उभा राहिलो. विंगेकडे तोंड करून घोडा आणायला फर्मावलं. प्रेक्षक स्तब्ध होते. घोडा आला आणि रिंगणात फेऱ्या मारू लागला. प्रेक्षक पुन्हा टाळ्या वाजवू लागले. मग मलाही स्फुरण चढलं. त्या पळत्या घोड्यावर मी उडी मारली आणि त्या क्षणी गुडघ्यातून पुन्हा कळ उठली. हा अबलग घोडा मोठा चतुर होता. आपल्या मालकाला काहीतरी होत आहे हे त्याला नुसत्या स्पर्शाने कळलं. त्यानं रिंगणात एक फेरी मारली आणि मी काही कसरत सुरू करण्याच्या आतच तो मला घेऊन रिंगणाबाहेर गेलासुद्धा. विंगेत येतो मी घामाघूम झालो होतो. अजूनही बाहेर टाळ्या पडतच होत्या. आश्चर्याची गोष्ट अशी की रात्रीपर्यंत गुडघा दुखायचा साप थांबला. काल उडी मारताना हललेली शीर आज पुन्हा उडी मारताना जागेवर आली होती. डॉक्टरांचं म्हणणं काही असो, पण मला मात्र वाटत होतं, प्रेक्षकांच्या हास्यांनी आणि टाळ्यांनीच मला 1 दिवसात बरं केलं.